नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ज्ञानांकुर प्रबोधिनीच्या आपल्या कर्तव्य सिरीजच्या या दुसऱ्या लेक्चरमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आपलं दुसरं लेक्चर आहे बेरीज वजाबाकीचं. बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार याचं बेसिक लेक्चर आपण ऑलरेडी अपलोड केलंय, ते एकदा बघून घ्या आणि त्यानंतर आपण ह्या ऍडव्हान्स लेक्चरकडे येऊया. ह्या ऍडव्हान्स लेक्चरमध्ये आपण चिन्हांची बेरीज वजाबाकी शिकणार आहोत आणि पुढच्या लेक्चरमध्ये आपण चिन्हांचा गुणाकार भागाकार शिकणार आहोत. चला तर मग आपण सुरुवात करूया. मित्रांनो, लक्षात ठेवा, चिन्हांची बेरीज वजाबाकीमध्ये एक छोटीशी गोष्ट आहे. गोष्ट आहे दोन भावांची. एका घरामध्ये दोन भाऊ आहेत, एक मोठा भाऊ आहे, एक लहान भाऊ आहे. तर दोन्ही भावांचे विचार कधी जुळतात, कधी जुळत नाहीत. पण समाजामध्ये मान नेहमी मोठ्या भावाला दिला जातो. म्हणजे कसं, समजा एखाद्याच्या घरातलं लग्न आहे आणि या घरातल्या लोकांचं नाव टाकायचंय. नाव टाकणार मोठ्या भावाचं, कुठेतरी जायचंय, मान मिळणार मोठ्या भावाला. आता या गोष्टीमधून आपल्याला चिन्हांची बेरीज वजाबाकी शिकायची आहे. कशी, तर बघा, आपण सुरुवात करूयात. त्याआधी एक गोष्ट लक्षात घ्या, जेव्हा मी -5 लिहिते, याचा अर्थ 5 ही संख्या आहे किंवा हा अंक आहे आणि वजा हे त्याचं चिन्ह आहे. मात्र जेव्हा मी फक्त 3 लिहिते, तेव्हा 3 हा अंक आहे, मात्र याच्या पुढे कुठलंही चिन्ह नाही आणि कोणतंच चिन्ह नाही, म्हणजेच हा आहे +3. एवढी एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. आता जेव्हा आपण बेरीज वजाबाकी करतोय, समजा मी 5 + 3 केलं, बरोबर 8. हे सगळं आपल्या सगळ्यांना सोपी जाणारी गोष्ट आहे. जेव्हा मी 5 - 3 करते, तेव्हा सुद्धा 5 - 3 म्हणजे 2. आपल्याला सोपी जाणारी गोष्ट आहे. मात्र खरा प्रॉब्लेम सुरू होतो जेव्हा आपण 3 - 5 करतो. आणि मग 3 - 5 हे आपण कसं सोडवायचं, तर लक्षात घ्या, जसं मी तुम्हाला सांगितलं, या 3 ला कुठलं चिन्ह नाही, म्हणजेच या 3 ला चिन्ह आहे अधिकचं. आता आपल्याला याची बेरीज किंवा वजाबाकी करायची. मग आता याची बेरीज करायची की वजाबाकी, हे आपण कसं ठरवणार. मी तुम्हाला दोन भावांची गोष्ट सांगितली. त्याच्यामध्ये मी सांगितलं की जर दोन भावांचे विचार सेम असतील तर काय होतं रे, दोघं भाऊ एकत्र राहतात आणि त्यांची प्रॉपर्टी वाढत जाते. म्हणजे त्यांच्या घरामध्ये वातावरण राहतं पॉझिटिव्ह. पण दोन भावांचे विचार जर वेगळे असतील, म्हणजे विचार वेगळे असतील, तर दोन भावांचं होतं भांडण आणि प्रॉपर्टी होत जाते निगेटिव्ह. बरोबर. मग आता इथे हे दोन भाऊ आहेत असं आपण समजू आणि या दोघांची चिन्ह म्हणजे त्यांचे विचार आहेत. आता इथे विचार वेगळे म्हणजे काय होणार रे, प्रॉपर्टीचा नाश होणार, म्हणजे इथे होणार वजाबाकी. लक्षात घ्या, जेव्हा दोन्ही संख्यांचं चिन्ह वेगवेगळं असतं तेव्हा आपल्याला वजाबाकी करायची. मग वजाबाकी काय होणार, तर ऑब्व्हियसली 3 मधून 5 जाणार नाहीत, 5 मधून 3 गेले, वजाबाकी राहिली 2. पण मग आता या 2 ला चिन्ह कोणतं येणार, तर जसं मी सांगितलं, मोठा भाऊ आहे आणि छोटा भाऊ आहे, पण मान नेहमी मोठ्या भावाला. मग मोठ्या भावाचं चिन्ह जे आहे ते चिन्ह याला द्यायचं. मोठ्या भावाचं चिन्ह काय, वजा. मग याचं चिन्ह आलं वजा, म्हणजेच 3 - 5 याचं उत्तर आलं -2. लक्षात ठेवा, आधी अंकांची बेरीज किंवा वजाबाकी करायची आणि नंतर आपण चिन्हांचा विचार करायचा. अजून एक उदाहरण आपण घेऊया. समजा 8 - 11. 8 - 11 हे गणित मला सोडवायचंय. आता इथे मला काय पाहिजे, दोघांची चिन्ह पाहिजेत. 8चं चिन्ह काय आहे, अधिक. चिन्ह वेगवेगळे आहेत, म्हणजेच काय होणार, वजाबाकी. मग 11 मधून 8 घालवायचे, खाली राहतात 3. आणि आता चिन्ह द्यायचंय. चिन्ह कुणाचं द्यायचं, मोठ्या भावाचं. मग मोठ्या भावाला चिन्ह कोणतं आहे, वजा. म्हणजेच इथं चिन्ह काय आलं, -3. आपण अजून एक उदाहरण घेऊयात. 15 + 15 - 7. आता परत तिथे बघूया, तिथे चिन्ह काय आहेत, वेगवेगळे चिन्ह आहेत. मग वेगवेगळे चिन्ह म्हणजेच विचार कसे आहेत रे, वेगळे आहेत, यांची होणार वजाबाकी. 15 मधून 7 गेले, वजाबाकी आली 8. मग आता चिन्ह काय देणार आपण, मोठ्या भावाचं चिन्ह, मोठ्या भावाचा मान, म्हणजे चिन्ह आलं +8. आता अजून एक वेगळं उदाहरण घेऊयात आपण. समजा -7 आणि -9. तर आता ह्याचं उत्तर काय येणार, इथे आपल्याला पाहायचंय या दोघांचं चिन्ह काय रे, चिन्ह जरी वजा असलं तरी चिन्ह सेम आहे, म्हणजे विचार सेम आहे. मग जेव्हा विचार सेम असतील तेव्हा प्रॉपर्टी वाढणार, म्हणजे 9 आणि 7 ची तेव्हा बेरीज करायची. मग 9 आणि 7 किती आले, 16. आणि चिन्ह मोठ्या भावाचं म्हणजे काय रे, -16. हे आलं त्याचं उत्तर. आपण अजून एक गणित घेऊयात असंच. समजा +3 + 7. आता +3 + 7
म्हणजेच काय रे, चिन्ह काय आहे, सेम आहे, विचार सेम आहे, मग त्यांची करायची बेरीज. 7 आणि 3 किती, 10, आणि चिन्ह द्यायचं मोठ्या भावाचं, म्हणजे चिन्ह आलं अधिक. आता अशा प्रकारे आपण हे दोनच संख्यांचं पाहिलंय. जेव्हा तुम्हाला पदावली दिली जाईल, पदावली म्हणजे काय, समजा 5 वजा 7 अधिक 3 वजा 8 अधिक 11. आता जेव्हा तुम्हाला एवढं मोठं गणित दिलं जाईल तेव्हा तुम्हाला काय करायचंय, तर एकतर तुम्ही दोन दोन संख्यांचं किंवा दोन दोन अशा प्रकारे सोडून घेऊ शकता, किंवा तुम्ही वजा वजा सगळे एका बाजूला घेऊ शकता, अधिक अधिक सगळे एका बाजूला घेऊ शकता. एक उदाहरण मी तुम्हाला सोडून दाखवते आणि बाकीचे आपण जेव्हा पदावली घेणार आहोत तेव्हा पदावलीमध्ये सोडूया. आता इथे 5 वजा 7 म्हणजे इथं आहे अधिक, अधिक आणि वजा या दोन भावांचे विचार आहेत वेगवेगळे, यांची होणार वजाबाकी. म्हणजे 7 वजा 5 काय आले रे, 2. हे चिन्ह याला लागलं मोठ्या भावाचं चिन्ह, म्हणजे वजा 2. मग वजा 2 अधिक 3. आता यांचं काय होणार, इथे पण विचार वेगळे, म्हणजे यांची झाली वजाबाकी. 3 वजा 2 1, पण चिन्ह लागलं यातल्या मोठ्या भावाचं, म्हणजे चिन्ह आलं अधिक. आता अधिक 1 आणि हा राहिला पुढचा वजा 8, हा वजा 8 घ्यायचा. आता परत विचार वेगळे, म्हणजे परत वजाबाकी, मग वजाबाकी काय आली 7, आणि चिन्ह परत मोठ्या भावाचं, म्हणजे चिन्ह आलं वजा 7, आणि शेवटी राहिले अधिक 11. आता हे अधिक 11 कसे करणार, अगेन चिन्ह वेगळं आहे, म्हणजे होणार वजाबाकी. मग 11 वजा 7 खाली राहिले 4, आणि चिन्ह आलं मोठ्या भावाचं, म्हणजे चिन्ह आलं अधिक. म्हणजे ह्या पदावलीचं उत्तर आलं अधिक 4. अशा प्रकारे तुम्ही चिन्हांची बेरीज वजाबाकीची वेगवेगळी उदाहरणं सोडू शकता. आपल्या टेलिग्राम चॅनलला सबस्क्राईब करा. टेलिग्राम चॅनलवर मी या सगळ्याची एक क्विज टाकणार आहे आणि ते सुद्धा प्रश्न आपण पुढच्या व्हिडिओज मध्ये सोडून घेणार आहोत.